स्वारींच्या मनात काय आहे तरी काय? इथं आणून आम्हाला आणखी चकित करण्याचा बेत आहे का? मोर्तब करण्यासाठी इथं आलोय। काल शिक्का मारला, आज मोर्तब। आम्हाला कळलं नाही। काल शिक्का मारून आज मोर्तब म्हणजे? शिक्का म्हणजे नाममुद्रा आणि मोर्तब म्हणजे मर्यादा मुद्रा। आता पुणे आणि पाटस घेऊन स्वराज्यावर आपण भोसल्यांचं निशाण फडकवलं, म्हणजेच आपली नाममुद्रा उमटवली। आता स्वराज्य कधी येणार, कधी येणार या प्रश्नाची सांगता करायची। म्हणजे आणखी काही नवीन विचार? आता या शंभू महादेवाच्या चरणी शपथ घेऊ, संकल्प करू आणि बेलपत्र वाहू। हा संकल्प म्हणजेच मोर्तब आणि मोर्तब म्हणजे यात आता बदल होणे नाही। सुभान अल्लाह, क्या फतेह पाई है बाजीराजे। अगर हम उस दिन आपकी इशारत सुनते तो शाहजी राजे को खामखा नाराज करते। अब कैसे बताओ हुजूर? उसमें गलत क्या है? हमारे सरलश्कर शाहजी राजे ने पुणे पाटस इलाका निजाम शाही से जीत लिया। क्या ये सच नहीं है? बिल्कुल सच है हुजूर, लेकिन क्या? बाजी राजे, आपने ये जो गलतफहमी आपके दिल में पाल रखी है ना, उसे साफ कीजिए। शाहजी राजे उस दिन आदिल शाही छोड़कर जाने की बात नहीं बोल रहे थे, लेकिन आप है कि उसी बात को लेकर अड़े हुए हैं। हुजूर, लेकिन उसके पीछे एक वजह है। अब किस वजह की बात कर रहे हैं बाजी राजे? पुणे पाटस पर आदिल शाही परचम लहराने के बाद भी आप ऐसी बातें कर रहे हैं। वही तो हुजूर, ये बात सच है कि शाहजी राजे ने पुणे पाटस पर फतेह जरूर पाई है, मगर हुजूर उन्होंने हमारी सल्तनत का परचम नहीं लहराया, बल्कि भोसले घराने का परचम लहराया हुजूर। क्या बकते हो? ऐसी वाहियात तकरीर हम कभी बर्दाश्त नहीं करेंगे। गुस्ताखी माफ हुजूर, पर यह बात सच है कि शाहजी राजे ने बगावत की है। बगावत आदिल शाही के साथ? बाजी राजे, हम आप पर दो काम सौंपते हैं। हुजूर, एक तो हमें पुणे पाटस वापस चाहिए जल्दी से जल्दी, और दूसरी बात, शाहजी को पकड़कर हमारे सामने पेश करो। हुजूर, जो हाल हमने हमारे दरवेश भाईजान का किया था, इंशाल्लाह इस गरदार शाहजी को भी वही इनाम हम दे देंगे। बादशाही खेळी खेळून पचवून अनुभवाची मोलाची दौलत तुम्ही आमच्या पदरी घातलीत। गरुड भरारीचं बळ पंखात दिलत। आता स्वप्न सत्यात येण्यासाठी गरुड झेप घ्यायला आम्ही अधीर झालोय। सुलतान शायांशी टक्कर घेत आपलाच मुलूक स्वतंत्र करण्याचा डाव धडाडीने मांडत आहोत। तुमच्या आशीर्वादे तो पूर्ण व्हावा। भीमानिरा दुआबातल्या मुलखावर स्वारींनी आपलं भोसल्यांचं निशाण फडकावलं आहे। आता भीमा गोदावरी, मग भीमा नर्मदा, मग नर्मदा चंबळ अशी चढ्या अंगानं सरशी व्हायला हवी। पूर्वीच्या काळी जो जो मुलूक आपलाच होता, तो मुलूक आता स्वराज्यात असायला हवा।
रक्त आणि घाम गाळून स्वराज्याचे ठाई सेवा रुजू करायची शपथ आम्ही म्हणजे शहाजी राजे बिन मालोजी राजे भोसले आणि सकळ सौभाग्य मंडित जिजाबाई शहाजी राजे भोसले उभयता बेलपत्र वाहून घेत आहोत. हिम्मत बुलंद केली आहे. तुमच्या आशीर्वादे हे कार्य सिद्धीस न्यावे. ने आपको जागीरी देने की बात की और आप हमें यह बताने की जरूरत कर रहे हैं कि शहाजी राजे ने पूना पाटस पर अपनी मोहर लगाई है. शर्म नहीं आती आपको? माफ कीजिए, लेकिन क्या करूं? क्यों? फौज नहीं थी आपके पास? लखोजी राजे भी थे ना? नहीं थे? या उन्होंने मना किया था? नहीं, उन्होंने कहा सिर्फ वो हिफाजत करने के लिए है. आपकी हिफाजत करना यानी आपका हुक्म हमें मंजूर रहेगा. आप जैसा चाहेंगे वैसा हम करेंगे. हमने ये बोला भी था कि आप अगर चाहते हैं कि हमला बोलना है तो हम वैसे करेंगे. लखोजी राजे, आपका मुल्क अगर कोई छीनता है या छीनने की कोशिश करता है तब आप क्या करेंगे? हम हमारा मुल्क छीनने नहीं देते. यानी सिंदखेड़ पर अगर शहाजी राजे हमला करता है तब भी आप ऐसा ही करेंगे? कोई भी हो, हम उस पर आंच नहीं आने देंगे. बस यही आपको करना है. पूना पाटस हमारा इलाका था. आप उसे हमारे लिए वापस लाएंगे. हो सकता है फतह के बाद उसकी जागीरी हम आपको सौंप देंगे. बस उस शहाजी राजे को रोकिए, हमला बोल दीजिए. जहां शहाजी राजे वहां लखोजी राजे, यही होना चाहिए. क्योंकि सिर्फ आप उसे रोक सकते हैं. संभाजीराजे, काय झालंय? का रुसला आहात? काही हवंय का तुम्हाला? दूध हवंय का? भूक लागलीये का? अहो जिजाक्का, हे समद देऊन झालंय. जिजाक्का, त्यांचं मागणं वेगळंच आहे. काय मागणं आहे? आम्ही कोण? संभाजीराजे. संभाजीराजे बिन शहाजीराजे भोसले. म्हणजे राजे ना? हो, मग हे आमची रत होत नाहीत. नुसते असतात, ऐकत नाही. काय ग गोदाक्का, असं करतेस राजांबरोबर? अहो नाही, मी ऐकते. पर हे गोमाजी आजोबा आहेत ना. ए, आजोबा कोणाला म्हणती का? मी काय म्हातारा आहे वय अजून? आ? राज, आम्ही तुमची रयतच आहेत. तुम्ही फक्त आज्ञा करा. आम्हाला आरसा हवा. आरसा? तुम्हाला? जिजाक्का, ही गोदा रघुनंदनाची गोष्ट सांगत होती. त्यात त्यानं आरशासाठी कसा हट्ट केला हे सांगत होती. असं होय. मग आम्ही तुम्हाला रघुनंदनाची म्हणजेच प्रभू श्रीरामाची आणखी एक गोष्ट सांगू. सांगा तुमच्या रयतेला की सेवेला आऊसाहेब आहेत, तुम्ही जा. आऊसाहेब आहेत, तुम्ही जा. जी. कुठे चालला?
नाथबाबांच्या शब्दात सांगतो, म्हणजे संत एकनाथांच्या. थांबा हा. प्रभू श्रीराम तेव्हा काही फार मोठे नव्हते, पण मनात हिम्मत होती, गुरूंचे आशीर्वाद होते. भावार्थ रामायणातील बालकांडातील 12वा अध्याय. कुणाचा आहे ठाऊक आहे? ताटिका वधाचा. ही ताटिका कोण? कोण? राक्षसीण होती. राक्षसीन? हो. बापरे. पण तरी प्रभू श्रीरामांनी लहान वयात सुद्धा तिचा वध केला. कसा केला ठाऊक आहे? नाही. ऐका. ताटिका किती क्रूर होती बघा. भयानक भासे वन, तेथे आहे ताटिका भवन. ते राक्षसी अति दारुण, प्राणी गण भक्षक. तिचेनी वन हे उद्वस, मालव केशिक कारुष. हे क्षणार्धे देश केले ओस, अति दुर्धर कर्कश राक्षसी. हे वर्णन ऐकून प्रभू श्रीराम घाबरले नाहीत, जराही डगमगले नाहीत. प्रभू श्रीरामांनी जे केलं तेच घेण्यासारखं संभाजीराजे. ऐका. ते काळी श्रीराम स्वरूप, पाहता काळासी सुटे कंप. वीर्य धैर्याचा साटोप, परम प्रताप युद्धाचा. आपल्या समोर ताटिका आली तरी आपण त्याच निग्रहाने लढलं पाहिजे. आम्ही म्हणतोय ना, सरलष्करपद हा त्या वाटेवरचा एक दगड आहे. आम्ही आपलं स्वप्न विसरलेलो नाही आहोत. वरच्या पायऱ्या मिळाल्यानं आपण आपल्या मुलखात सुबत्ता निर्माण करू शकतो. आपला मुलूक आपलाच असायला हवा असं वाटत असेल तर आधी सुबत्ता असायला नको का? गोदा, अगं तू सुद्धा चांगले हात चालवलंस की. एवढी वर्ष तुमच्या संघ आहे, थोडा तरी गुण लागणारच की जिजाक्का. एवढंच नाही जिजाक्का, 1 लाखाच्या गोंधळानंतर गोमाजी काकांनी बी 2-4 हात शिकवले होते. आज कामी आले बघा. गोमाजी काका, सगळ्याच बायकांना असंच शिकवलं तर आयाबायांवर हात टाकायची कोणाचीच हिंमत होणार नाही. हो, पर ह्यांच्या वाणी लुटारू
वाडा लुटायचा विचार तरी कसा करते? आज तुम्ही आला नसतात तरी बी त्यासनी आम्ही तोडलाच असतो. असंच स्वराज्यातील आपल्या राज्यातील प्रत्येक माणूस असाच पेटून उठायला हवा, रक्त सळसळून लढायला हवा. मुलाबाळांना सुद्धा हेच संस्कार हवे. त्यांच्यात स्वराज्याची आस आणि अभिमान रुजवायला हवा. माझ्या बाच्या लग्नाला लाडू खायला पाठवलं होतं का रे तुम्हाला? हा? अरे ए, कशाला पाठवलं होतं? शहाजी राजांना मारायला पाठवलं होतं आणि संशय येऊ नये म्हणून वाडा लुटून यायला म्हणलं होतं. अहो पण सरकार, अरे तू काय बोलूच नको, नाहीतर इथंची बाहेर काढीन तुझी. आणि काय रे, तू मोरक्या होता ना, तू बोल. अहो शहाजीराजच नव्हतं वाढ. राणी साहेब होत्या, त्यांनी तशा हाल केलं. अरे तुम्ही शेणामध्ये तोंड बुडवून लुगडी नेसा आणि चुली फुंका चुली. अरे एक बाई तुम्हा सगळ्यांना मारती. शहाजी राजा असत तर काय केलं असतं? वळू नुसते माजले खाऊन खाऊन. संभाजीराजे, संभाजीराजे, कुठे गेले हे? संभाजीराजे, संभाजीराजे. गोदा, अगं संभाजीराजे कुठेच दिसत नाहीये. तू बघितलंस का? नाही जी, थांबा मी आत बघते. हो. संभाजीराजे, गोमाजी काका, संभाजीराजांना बघितलं का? नाही जी, मी आता इथंच आहे, बाहेर बी नाही आले. थांबा मी बघतो. हो. कुठं गेले असतील? बाळराजे, सासूबाई साहेब, संभाजीराजे इथे आले आहेत का? इथं येऊन झोपलेत होय? आम्ही आणलंय. तुम्ही रागावलाय का? तुम्ही आणलं, आमचं काही चुकलंय का? सासूबाई साहेब, आम्ही काहीतरी विचारलं. तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आम्ही बांधील आहोत का? हे काय, तुमचा चेहरा का उतरलाय? काही घडलंय का? हो.
आऊसाहेब, आता आम्ही काय करायचं आणि काय नाही करायचं हे तुम्ही आम्हाला सांगणार. एका आऊला त्याच्या बाळापासून कसं बाजूला करू नये हे पटवून देणार आहात. नाही आऊसाहेब, आपला काहीतरी गैरसमज होतोय. आम्ही त्यासाठी नाही आलो. राजे, तुम्हाला राजकारणानं लटकं बोलायला शिकवलं असेल, पण तुमच्या आऊसाहेबांसमोर तरी तुम्हाला अजून ते सफाईनं बोलता येत नाही हे ध्यानात ठेवा. बाळराजे आमच्याकडे राहतील हा आमचा निर्णय आहे आणि त्यामध्ये आम्ही कोणाचीही लुडबुड चालू देणार नाही. नाही आऊसाहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आम्ही त्यासाठी नाही आलो. मग कशासाठी आलात? काल तुम्ही पुन्हा पुन्हा विचारत होता की हे काय चाललंय. बर, म्हणजे स्वराज्य म्हणजे काय हे समजावून देण्यासाठी तुम्ही इथे आलात का? होय, म्हणजे स्वराज्य म्हणजे आपलं राज्य, आपलं स्वतंत्र राज्य. बघा, तेही धड तुम्हाला सांगता येत नाही. सुनबाईंना विचारा. काल शस्त्र चालवताना त्यांनी किती सहज सांगितलं होतं. असंच स्वराज्यातील, आपल्या राज्यातील प्रत्येक माणूस असाच पेटून उठायला हवा, रक्त सळसळून लढायला हवा. मुलाबाळांना सुद्धा हेच संस्कार हवेत. त्यांच्यात स्वराज्याची आस आणि अभिमान रुजवायला हवा. बरोबर ना सुनबाई? आज जिजाबाई नाही, जिजा नाही, थेट सुनबाई, इतकं पर्क का करताय? कारण खूळ भरल्यागत वागणाऱ्यांना आम्ही आपलं म्हणणारच नाही. आमच्या लेकराला सरलष्कर म्हणून मरातब मिळालं. त्यांचा शब्द मोलाचा झाला, इतका की त्यांनी शब्द टाकावा म्हणून लोकांची रीक लागली. आणि त्यांना त्यांना असे भिकेचे डोहाळे लागावेत? काय गरज काय आहे? आऊसाहेब, हा खुळेपणा नाही. अहो राजे, तीनही पातशहांची आपापसातली दुश्मनी, त्यामुळे आपल्या कित्येक लोकांचे जीव गेले हे माहीत असतानाही त्या तीनही बलाढ्य पातशहांची एकाच वेळी शत्रुत्व करायचं म्हणजे काय म्हणायचं काय? ते काही नाही. तुमच्या या उद्योगात आम्ही बाळराजांना तोशीस पडूच देणार नाही. ते आमच्या बरोबरच राहतील. हिराजी, हा? झालं का काम? कसलं काम? देऊळगावला गेलता ना व? ते काय हुरडा काय गेलता वय? ते होय. हे बघ गोमश काका, मी फक्त राजांच्या संघ गेलतो. मला कस ठाव असेल ते? गाबडीच्या उभा सोलून काढी ना. उग येड घेऊन आपण त्या गावच नाही असं दाखवू नकस. चल चटा बोल, काय झालं तिकडे? गोमश काका, अहो तुम्हाला चांगलं ठाव आहे, मी आपली पायरी सोडून वागत नाही. तू ही पायरीच काढतो आता. अहो थांबा की जरा, सांगतो की जरा, दम तरी धरा. चल बोल. त्याचं काय झालं? राजलय कोशिश करत होते, पण मंबाजी दादासाहेब आणि खेळोजी दादासाहेब काय ऐकून घ्यायलाच तयार नाही. राज जे सांगत होतं ते समजून बी घेत नव्हते. राज काय म्हटलं की आपण समधे एकत्र येऊन समधे मिळून करू. पण त्यांनाच नाही वाटलं की राज वाटण्यारहित करायलाच आलेत. कुळाच आहे ती. पण तू कशा पायी एवढं झाकून ठेवत होतास?
ते राज म्हणलं कुणाला सांगू नका म्हणून. हरा सुपारी एवढी अक्कल आहे तुझी, सुपारी एवढी. अरे कुणाला सांगू नकस म्हणजे दवंडी पिटू नकस असं राजांना म्हणायचं होतं. असं होय. मी गोवामाजी आहे, बाई साहेबांचा माणूस. तुझ्या आधी समद मला ठावा असतंय, कळलं का? होय. आणि जिजाक्का स्वतः म्हणाल्यात आता आपलं राज्य आपल्याला तयार करायचं आहे. आम्हाला तुमचे अश्रू बघवणार नाहीत आणि आम्ही कशालाही हो म्हणू अशी तुम्हाला खात्री आहे म्हणून मुद्दाम वागताय तुम्ही. असं तुम्ही रडताय म्हणून मुळीच आम्ही सहानुभूतीनं काहीही ऐकणार नाही. तुम्ही तशी अपेक्षाच करू नका. पर्क करू नका, बाकी काही मागणं नाही. फक्त आमच्या मनात जे काही आहे ते बोलू दे. स्वराज्याचं स्वप्न आम्ही काल परवा पाहिलं नाही. आम्ही रंगपंचमीसाठी दौलताबादला गेलो होतो, तेव्हाच आम्ही हे ठरवलं होतं. देवगिरीचं दौलताबाद होऊन आपल्याच मालकीच्या ठिकाणी आपणच परकीयांची गुलामगिरी करणं हे आम्हाला तेव्हापासूनच खटकत होतं. आणि आम्हाला हे जाणवलं लग्नात. आम्ही एकमेकांना वरमाला घालत होतो आणि निजाम पातशाह आले आणि सगळेच तिकडे धावले. तो क्षण मनात बदलाची भावना निर्माण करणारा होता. आम्ही पण मुजळा करून येतो. तेव्हापासून जपलेलं हे स्वप्न अचानक काहीतरी मनात आलं आणि आज आम्ही ते करू पाहतोय असं काही नाही. हा, आता त्याला स्वराज्य म्हणायचं हे जरी आत्ता आत्ता सुचलं असलं तरी आपलं राज्य हवं हे खूप आधीपासून वाटतच होतं. आबासाहेबांनी आम्हाला लहानपणी प्रश्न विचारला तेव्हाही नकळत आम्ही हाच जबाब दिला होता. हो शहाजीराजे, तुम्हाला कोण व्हावं असं वाटतं? कधी कसं ठाऊक नाही, पण कमीत कमी वजीर आझम. आणि ते नाही जमलं तर मग राजाच व्हायचंय आम्हाला. आपण धरून चालू. तुम्हाला हे सगळं पूर्वीपासून वाटत होतं, पण त्याचे परिणाम काय होतील याचा विचार केला आहे का? याला सगळ्यांच्या विरुद्ध बंड म्हटला जाईल. आदिलशाही किंवा निजामशाही असो, ते हा बंड चिरडून टाकण्याचा प्रयत्न करतील. सर्वस्वावर वरवंटा कधी फिरवला जाईल समजणारही नाही. सगळी स्वप्न प्रत्यक्षात यायलाच हवीत का? सगळी स्वप्न नाही प्रत्यक्षात येत म्हणून तर आपण त्यांना स्वप्न म्हणतो ना. अहो साहेब, तसं बघायला गेलं तर सगळ्याच शाह्यांमध्ये उभं आणणारी परिस्थिती आहे. तिथे चाकरी करून आपलं इमान अवकात नसलेल्या लोकांच्या पायावर वाहण्यात वेळ घालवणं आता आम्हाला पटेन असं झालंय. आणि स्वराज्य म्हणजे यात आमचा काही स्वार्थी विचार नाही, तर रयतेचा विचार आहे, मुलुखाचा विचार आहे. आता बघाल तिथं नाडली जाणारी पिचली गेलेली रयत दिसेल. त्यांचा काहीही दोष नसताना कोणीही येतं आणि त्यांना मारून जातं, लुटून जातं, कापून जातं.
आणि त्याच्या विरुद्ध काहीही करता येत नाही. आपल्याच मालकीच्या ठिकाणी आपणच चाकरासारखं राबायचं आणि ह्यात पिढ्यानपिढ्या बर्बाद करायच्या. याच्या विरुद्ध कुणीच आवाज उठवला नाही म्हणून आपण उठवायचा नाही. असाच विचार जर प्रत्येकानं केला तर या गुलामीच्या चक्रातून आपण कधीच बाहेर येऊ शकणार नाही. कुणीतरी हे धाडस करायलाच हवं. आणि आऊसाहेब या सगळ्याच पाठछाया बघितल्यात ना, तिथे आपली माणसं आहेत की. आपल्या मातीला इमान वाहणं हे त्यांना पटवून देणं, किमान तसा विचार देणं गरजेचं आहे. आज सुरुवात केली तर उद्या सगळ्या पाठछायांमधले मराठे आपल्या मातीसाठी एकत्र येतील. हे सुद्धा होऊ शकतं ना आऊसाहेब? जे काही कराल ते जपून करा, एवढंच आम्ही सांगतो. आणखीन काय बोलणार? आणखीन तुमचे आशीर्वाद द्या, बाकी काही नको. ते न मागता सुद्धा तुमच्या पाठीशी असणारच आहेत. आऊसाहेबांना पटवून देऊ शकलो ते एका अर्थी बरंच झालं. बोलता बोलता आपल्याला स्वतःला सुद्धा अनेक गोष्टी स्पष्ट होत होत्या, हो ना? हो ना. हा असा प्रयत्न याआधी आम्ही मंबाजी दादासाहेब, खेळोजी दादासाहेबांशी बोलताना केला होता, पण तेव्हा कल्पना पुरेशी स्पष्ट नसावी, त्यामुळे आम्ही त्यांना पटवू शकलो नाही. पण काही जणांना तरी ही कल्पना नक्कीच आवडली असणार. हो तर बाजी पासलकर मोठ्या आनंदाने हो म्हणाले. काही मनसबदारही आहेत संपर्कात. मनसबदार जोडले जात आहेत हे चांगलंच आहे, पण आपण मुख्य म्हणजे आपल्या रयतेला विश्वासात घेऊ. त्यांचं हित आपल्या स्वराज्यात कसं सामावलंय हे पटवून देऊ. माणसाला माणूस जोडला जाईल तर थेंबाचा समुद्र व्हायला वेळ लागणार नाही. आपला हा उत्साह आमची उमेद वाढवतोय. अखेर तुम्ही तुमच्या मनासारखं केलं तेव्हाच थांबलात, हो ना? तुमच्या मनाविरुद्ध आहे का? आपण एकत्रच ठरवलं आहे आणि आता तेच आपलं स्वप्न सत्यात येणार. अगं काय घे पोरी, हाताला गळू आल्यागत काय टाकते फुलं? का आता फुला नाही जावणार आहे? मी टाकतो बघ कशी, हे बघ याशी टाकायची. अरे काय रे, 4 मास उपाशी असलं का काय वाजवताय? मर्दाच्या जोरानं वाजवा की जरा. आज आपलं राज तख्तावर बसायला जाणार आहे. राज अहो या की.
आजपासून आपलं स्वतंत्र राज्य आपण घोषित करत आहोत. स्वराज्याचं स्वप्न आम्ही दोघांनी खूप वर्षांच्या पूर्वी पाहिलं. आज ते सत्यात येत आहे. पुणे, सुपे, पाटस, शिरवळ हा आमचा मुलूक आहेच, पण आपल्या राज्याच्या सीमा एवढ्याच राहणार नाहीत. त्या वाढतीलच याची आम्हाला खातर आहे. आज बाजी पासलकर आमच्या बरोबर आहेत. गोमाजी पानसंबळ म्हणजे आमचे गोमाजी काका आमच्या सोबत आहेत. आणि या मातीतल्या ज्या ज्या मनगटात शौर्य आणि छाताडात धैर्य असेल त्या सगळ्यांनी एकत्र या. एकत्र या आणि हे राज्य तुमचं आहे. तुमचं समजूनच वाढवा. काय हो, घाबरलात की काय? नाही, पण धक्का बसण्यासारखीच वार्ता आहे. शहाजी राजांनी बंड करून स्वतःचं राज्य निर्माण केलं म्हणजे काय म्हणायचं? अहो, राज्य स्थापन केलं म्हणजे काय केलं सांगा ना. आपण ज्या सदरेवर कारभार पाहत होतो त्याच सदरेवर शहाजी राजांनी कारभार पाहायला सुरुवात केली. मग बदल कुठे झाला? राज्य म्हणजे वेगळी जमीन तर निर्माण केली नाही. निजामशाहीतला बराचसा मुलूक त्यांनी आपल्याकडे घेतलाय. वजीर, हत्ती आणि उंट यांच्या खेळात प्यादा कधी राजा होता का? निजामशहा, आदिलशहा आणि मुघल यांच्या मुलखातला भाग आमचा झाला असं उद्या येऊन तुम्ही म्हणालात तर तो मुलूक तुमचा होईल का? सांगा ना. पण वार्ता तर अशीच जाणार ना की त्यांनी आपली मनसद स्थापन केली. आधी मलिक अंबर, मग निजामशाह आणि आता आदिलशाह या सगळ्यांनीच त्यांना डोक्यावर चढवून ठेवलंय. हातवडीचं श्रेय दिलं आणि आदिलशाहनी त्यांना सरलष्कर बनवलं. केळूजीराजे, तुम्हाला ती गोष्ट माहिती आहे का? बेडूक फुगला. त्याची तारीफ केली तर तो आणखीन फुगला. अहो, पण फुगून फुगून त्याचा बैल होणार आहे का? नाही ना, तो फुटणारच. आम्हालाही हाच विचार आला की बाप, भाऊ सुलतानशाहीत गमावले तरी अजून या शायांची आपसातली दुश्मनी किती महागात पडते हे अजून उमगलं नाही यांना. आणि आता स्वतंत्र कारभार करून हे तिघांची एकाच वेळी दुश्मनी घेतायत. नाही, आपण त्यांना जाऊन समजावलं पाहिजे. आम्हाला वाटलंच होतं. अहो, असा वेडेपणा करू नका. त्यांना त्यांच्या कर्माने जगू द्या. संभाजी दादासाहेबांनी सुद्धा तेच केलं. त्यांची बाजू घ्यायला गेले आणि हाकनात जीव गमावला. शहाण्या माणसांनी सुद्धा त्यांची बाजू घेऊ नये आणि तुम्ही तसं करू नका. आमची बाजू घ्या किंवा स्वारींची बाजू घ्या असं आम्ही मुळीच म्हणणार नाही. तुमचीही बाजू आहे, तुम्ही बोला. नाही, आमची कसली बाजू? तुम्ही मालक, तुम्ही सांगाल ते आम्ही करू. हे बघा, स्वराज्य हा बदल मनातच झालेला नाही. पंत, ही आदिलशाही नाही की निजामशाही नाही आणि मोगलाई तर नाहीच नाही. हे आपलं राज्य आहे, स्वराज्य. आणि स्वराज्य म्हणजे आमच्या मालकीचं राज्य नव्हे, आपल्या सगळ्यांचं राज्य.
इथे तुम्हालाही मत आहे आणि तेच सांगा असं बाईसाहेब म्हणताय. अहो आम्हाला कारभार कुणाच्या तरी हुकुमाने चालवता येतो, पण मतभेद काही नाही. पंत, बर आम्हाला सांगा, तुमच्या घरात कुणाचा हुकूम चालतो? तुमच्या मंडळींचा? नाही नाही, हे काय भलतच. तिथे आम्ही सांगतो ते ऐकतात. तिथे तुमची नाराजी मागणं सांगतात ना, तेच इथं सांगा. आणि ते अवघड जात असेल तर तुमच्या मंडळींची कशा कशा बाबत नाराजी आहे ते तर नक्कीच सांगू शकता ना. हो, ते सांगू शकतो. ते बघा हातात जिन्नस घ्यायला जातात, ते परवडत नाहीत अशी तक्रार करतात. जकात द्यावी लागते ना. अहो पण आता का जकात द्यावी लागेल? आता आपल्याला कुठल्याही पाठशाहाला सारा द्यायचा नाहीये. आपण जकातीचे दर कमी करू शकतो, हो ना? नक्कीच करू शकतो. त्यामुळे रयतेला धान्य माल स्वस्त दरात मिळेल, रयत सुखी समाधानी होईल. याहून अधिक काय हवंय? पंथ, दवंडी देणाऱ्या बंकाला ताबडतोब बोलवा. रयतेत ही आनंदाची वार्ता जाऊ दे. जी. आप इंतजार कीजिए, हम जवाब देंगे. एक शूर पराक्रमी मराठा आपलं स्वतःचं राज्य स्थापन करतोय, हे कोणाला तरी बघवत नाहीये वाटतं. कुणाचा खलिता? निजामशहा की विजापूरकडून, की थेट मुघलच? नाही, आपण केलेल्या धाडसाला मिळालेली पोचपावतीच म्हणायला हवी. म्हणजे कुणी तारीफ केलीये? निजामशाही आणि आदिलशाही सोडून आपली मदत मागणं ही आपल्याला मिळालेली पोचच नाही का? खान जहान लोधी आपल्याला म्हणतोय की आपकी मदत चाहिए, आणि बर का, त्याचं मोलही द्यायची त्याची तयारी आहे. कोण हा? बसा, सांगतो. अभी तक हमारे हुक्म की तामील नहीं हुई और आपने यहाँ आने की जरूरत कैसे की बाजी राजे? हुजूर, हम पुणे पाटस के लिए निकलने ही वाले थे, लेकिन हमें रमदुल्ला खां और मुरार जगदेव जी दोनों ने रुकाया हुजूर. तो बेरूल जाकर उस गद्दार शाहजी को तो ले आते. हुजूर, अभी मुरार जगदेव जी ने हमें रुकाया. मतलब शाही फरमान की कोई कीमत नहीं है. मुरार जगदेव को कल हमारे सामने पेश किया जाए. एकेकाळी जहांगीर बादशाहच्या खूप मर्जीतला, शहाजहानच्या विरोधात बंड करणारा, मुघलांचा दक्षिणेतील म्हणजे आपल्या भागातील सुभेदार खान जहान लोधी दिल्लीच्या बादशहाच्या विरोधात बंड पुकारतोय, आणि त्याला इतर कुणाची नाही, आपली साथ हवी आहे. ही तर खूप चांगली गोष्ट आहे, आणि त्यासाठी वर मोल देणार आहेत. हो, पण तुम्हाला आवडणार नाही म्हणून आम्ही लगेच हो म्हटलं नाही. का? आम्हाला का नाही आवडणार? त्यानं बंड केलंय म्हणून. अहो पण ते तर तुम्हीही केलंय. त्यानं शहाजहानशी बंड केलंय म्हणजे त्याला तख्तावर बसायचं असणार. उद्या मुघल तख्तावर बसणारा पातशाह तुमच्या मदतीनं बसला तर तुमची इब्रत आपोआप सर्वदूर होईल.
पराक्रम मान मरातब आवडेलच, हे मान्यच आहे. पण त्याच्याकडून दौलत घेणं तुम्हाला आवडणार नाही असं मनात आलं. त्या दौलतीला किती जणांचे तळतळाट लागले असते, म्हणून ती दौलत आपल्याला नको असं तुम्ही म्हणाल, हो ना? नाही, यावेळी तसं मनात नाही आलं. उलट वाटलं, तुम्ही नकार दिला तर नावलौकिक होण्याची संधी तर जाईलच, शिवाय लक्ष्मी सुद्धा जाईल. तुम्ही नाकारलं तर तो फत्तेखानाला भेटेल, त्याला सगळी दौलत दे. त्यापेक्षा आपलं राज्य नवीन आहे, आपल्याला खरी गरज आहे. बघा, एकीकडं आपण जकात माफी केली आणि दुसरीकडं शंभू महादेवांनी दुसरी वाट मोकळी केली सुद्धा. आणखीन काय हवंय? सोडा मला, सोडा. आजकाल तुम्ही खूप हट्टीपणा करायला लागलाय. हा, शहाणी मुलं वागतात का असं? हा, शहाणे आहात ना तुम्ही? नाही. नाही? हा, आम्हाला तर खूप शहाणे वाटता. चालाखीनं तुम्हाला जे हवं ना ते चांगलं करून घेता. आधी आऊसाहेबांकडे जाता, आऊसाहेबांनी नाही ऐकलं की गोदाक्कांकडे जाता, त्यांनीही नाही ऐकलं की गोमाजी काकांकडे जाता, आणि कोणीच नाही ऐकलं की येता मग आमच्याकडे, मोठ्या आऊसाहेबांकडे. काय मोठ्या आऊ आम्हाला काना म्हणता ना तरी ओरडता. मग काना खोड्या करायचा ना तेव्हा यशोदा मैया त्याला उखळीला बांधून ठेवायची. तुम्हाला ठेवू का असं बांधून? नको. नाही, आत्ता पातूर समजा खाणाऱ्यांच्या तोंडाला चव नव्हती आणि राहणाऱ्यांना फुरसत नव्हती. पण आता बघा राज, समजा सावकार महाराजांचे चेहरे कसे उजळल्या ती. खरंच तुम्ही जकातीचे दर कमी केलेत. सगळे जिन्नस स्वस्त झाल्यावर गोर गरिबांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतोय तो वेगळाच आहे. अहो, ते काळजापासून दुवा देत आहेत, पण त्याचे खरे अगदार फक्त तुम्ही आहात राजे. हा रयतेचा आशीर्वाद तुम्हाच लाभो राजे. का नाही, का नाही, जाऊन सांगा समद्यांना, म्हणा रामराज्यावानी असणार आहे आपलं राज्य. आता अमावास्या सरली की पुढं पौर्णिमेचं चांदण असणार आहे समधीकडं. काय राज? तुमच्याच भाषेत सांगायचं झालं तर का नाही. आम्ही योग्य वाटेवर असल्याची खातर पटली. आता वाट फक्त चढ्या दिशेनेच जाणार. प्रगतीचा सूर्य आकाशात डोईवर येणार. शहाजी खुद को जलता हुआ सूरज कह रहे हैं, और इस सूरज को डुबा देने का हमारा फरमान था, लेकिन तामीली नहीं हुई क्योंकि बाजी राजे को आपने रोक दिया. इस गुस्ताखी की वजह? बाजी राजे अभी इस रियासत में नए आए हैं. उन्हें लगता है कि हुजूर से नजदीकियां बढ़ाकर जल्द से जल्द बड़ा मकाम हासिल कर लेंगे, लेकिन चुनौतियों की जानकारी उन्हें नहीं है, ना ही मुनाफे की. किस मुनाफे की बात कर रहे हैं आप पंडित जी? किस मुनाफे की? वो नामाकुल शाहजी हमारे साथ बगावत करके चला गया, हमारी ही फौजें इस्तेमाल की और पुणे पाटस पर कब्जा कर लिया. इसमें हमारा मुनाफा क्या है? हुजूर, पंडित जी आप बहुत कुछ जानते हैं, लेकिन आपने अब तक मुंह नहीं खोला. शाहजी ने सिर्फ बगावत नहीं की है, बल्कि नए रियासत का ऐलान किया है. क्या यह झूठ है?
गुस्ताखी माफ हो हुजूर, मगर हमें अपनी पूरी बात रखने का मौका नहीं मिला। शाहजी की तरफदारी करना बंद कीजिए आप। आपको पता है इस फरमान में क्या लिखा है? खान जहां लोधी ने मुगल सल्तनत के साथ बगावत की है और वो दक्खन की तरफ भाग आया है। शाहजहां को खबर मिली है कि वो शाहजी के साथ सुलूक करके शाहजी से मदद ले लेगा और इसीलिए शाहजहां भी दोनों का कत्ल करने की ख्वाहिश रखते हैं। ये तो सरासर साजिश है। मुगलिया सल्तनत अपने बलबूते पर अपनी ख्वाहिश पूरी कर सकती है, फिर हमें इतला करने की क्या जरूरत? यहाँ भी आप बहाने बनाकर शाहजी राजे को बचा रहे हैं पंडित जी। नहीं हुजूर, हमारा वो इरादा नहीं था। खैर छोड़िए, शाहजहां की बात को छोड़ देते हैं। हमारे हुक्म की बात दोहराते हैं। हमारा हुक्म था कि पुणे और पाटस पर हमारा परचम लहराकर शाहजी को घसीटते हुए यहां लाया जाए। इस बात पर आपने रोक लगा दी है। इसकी सफाई में आप क्या कहेंगे? आपके अब्बा हुजूर कहते थे कि हर जंग की जीत मैदान में नहीं होती। शाहजी राजे निजाम शाही को परास्त कर रहे हैं, उनके पीछे वहां का फतेह खान लगा हुआ है। फतेह खान? वो तो नादान है, बेवकूफ है, हम जानते हैं। हमारा बहनोई जो है। यानी हुजूर, शाहजी राजे निजाम शाही का इलाका आसानी से जीत लेंगे और साथ ही साथ में निजाम शाही फौजों को भी परास्त कर देंगे। तो फिर हम शाहजी राजे से मुकाबला करके एक ही झटके में दो चीजें हासिल कर सकते हैं। शाहजी राजे को परास्त करना और साथ में ही निजाम शाही से बिना लड़े उनका इलाका हमारी रियासत में जोड़ना। आपकी बात में तजुर्बा नजर आ रहा है। हम सोचेंगे। इजाजत? रुकिए, आप शाहजी राजा से मिलने जाएंगे। आबा साहेब। कौन? जिजा? स्वारींचा कायमचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी तुमच्यावर दिली आहे ना आबासाहेब? हो, तुम्ही कधी आला आणि कुणाला ठाऊक नाही? आम्हाला तुमच्याशी शेवटचं बोलायचं आहे। असं काहीतरी काय बोलताय? शेवटचं काय? आबासाहेब, पाठवणीच्या आधी तुम्ही आमची केवढी काळजी घेत होतात हे आठवतंय? हो हो, आठवतंय। त्याआधी तुम्ही आम्हाला काय म्हणाला होतात ते सुद्धा आठवा। आम्ही तुमच्यावर कधी राग धरू शकलोय का? याआधी धरला नाही, पण उभ्या जिंदगीत तुमच्यावर राग धरणं आम्हाला कधीच होणार नाही। आम्ही पण ना, जे असेल ते पटकन बोलून मोकळ्या होतो। तिचा ठाऊक आहे आम्हाला, पण यानंतर सगळंच असं असेल असं नाही ना। लग्नानंतर पुढचं बदलतं। आबासाहेब, तुम्ही बदलणार नाही, मग आम्ही कसे बदलू? लेकीचा जन्म म्हणजे नदीचा उगम असतो, तो आमच्या आठवणीत साठवणीत राहील। पण लग्नानंतर लेकीचं नव्यानं आयुष्य सुरू होतं, जणू नदीचा प्रवाह सुरू होतो। प्रवाहाचा संघर्ष असतो, उगमाचा नाही। हो, अगदी काल घडल्यासारखं आठवतंय। आबासाहेब, प्रवाहाचा संघर्ष अजून चालूच आहे आणि त्याला विरोध करणारा कोण आहे ठाऊक आहे? प्रत्यक्ष उगम। जगात कधीच उगम आपल्या प्रवाहाला विरोध करू शकत नाही, पण आपल्या बाबतीत हेच घडतंय, बरोबर ना? मला काय करावं हे कळतच नाहीये। सगळा गुंता झालाय।
तुम्हाला लेकीच्या कुंकुबळाची काळजी घ्यायची नाहीये, उलट तुम्हीच बंदोबस्त करणार. मग कुंकू पुसून जगण्यापेक्षा भरल्या भाळानं निरोप द्या. ही तुम्हीच आम्हाला दिलेली समशेर. घ्या आणि चालवा आपल्या जिजांवर, म्हणजे कुठलाच गुंता राहणार नाही. नाही, आपण काहीतरी मार्ग काढू. आता काहीच पर्याय राहिला नाहीये आबासाहेब. घ्या आणि मारून टाका, नाहीतर आम्हीच आम्हाला संपवून टाकतो. आता या क्षणी. जिजा, नको जिजा, नाही जिजा. आम्ही आम्हाला संपवतो. जिजा, जिजा. काय झालं? जिजा, जिजा कुठे गेले? जिजा, जिजा इथं तुम्हाला भास झाला असेल. नाही, जिजा इथं आल्या होत्या. आम्ही शहाजी राजांचा बंदोबस्त करायला जाणार म्हणून आमच्यावर रागवलेल्या जिजा स्वतःच बरं वाईट करून घ्यायला इथं आल्या होत्या. तुमचं मन तुम्हाला खातंय, त्यामुळे असे भास होत आहेत. मग आता खंबीर व्हायला हवं. रात्र झालीये, विश्रांती घ्या आणि उद्या सकाळी फतेखानाला जो निर्णय असेल तो कळवा. फतेखानानं फार मोठी झेप घेतली असं म्हणायला हरकत नाही. कधी कधी प्रश्न पडतो, एवढ्या भल्या मोठ्या वृक्षाचं बीज एवढं खोजं कसं? म्हणजे वजीर आझम मलिक अंबर कुठं आणि हा कुठं? त्यांच्या वाऱ्याला सुद्धा उभं राहण्याची पात्रता नसताना हा वजीर आझम झालाय. समय समय की बात है. ते म्हणतात ना, वेळ तुम्हाला धार्जिणी असेल तर हातातलं पाणी सुद्धा जाईल, पण वेळ धार्जिणी नसेल तर तेल असेल तरी सुद्धा ते पेट घेणार नाही. आमच्या आबासाहेबांना ही वेळच धार्जिणी नाही, म्हणून त्या फत्तेखानाचा हुकूम ऐकावा लागतोय. जाऊ दे, तो विषय नको. त्यांचे निर्णय ते घेतात. आपण सांगून काही उपयोग नाही. आपण आपलं बघू. जकातीचा दर आपणच कमी केलाय बाईसाहेब. दर कमी केल्यामुळे मिळकतीवरही परिणाम झालाय, तो बघा जरा. आम्हाला वाईट वाटू नये म्हणून मुद्दाम विषय बदलताय ना? अहो नाही, खरंच आपल्याला ताबडतोब याची काहीतरी व्यवस्था करावी लागेल. आत्ता ही तूट बारकीशी वाटतीये, पण लवकरच मोठं भगदाड पडायला वेळ लागणार नाही. आणि कितीही झालं तरी आपली माणसं तनखा वेळेवर दिला नाही तर आपली राहतील का? अहो, पण तो लोधी, खान जहान लोधी, तो येणार होता ना, त्याचं काय झालं? चंबल पर्यंत पोहोचलाय तो. मुघल सैन्य पाठीवर घेऊन धावतोय, त्यामुळे वेळ लागतोय. तरी आता चंबल नदीच्या तीरापलीकडेच त्याचं सैन्य आणि कुटुंब कबिला ठेवून तो, त्याची 2 मुलं आणि 5 अफगाण एवढेच हत्तीवर बसून नदी पार करून आपल्या बाजूच्या तीरावर आले. कुटुंब कबिला मागं सोडून? अहो, पण तिथे तर दुश्मन आहेत ना?
पण वेळच तशी आली आहे. त्याने कळवलंय तसं. मग त्याला सांगा आम्ही साथ देणार नाही. जो माणूस आपल्या कुटुंब कबिल्याला मागं सोडून अगदी दुश्मनाकडे सुपूर्द करून स्वतःचा जीव वाचवतो, त्याचा कोण भरवसा देणार? आता त्यानं कितीही दौलत दिली तरी त्याला साथ देऊ नका. हे आपल्या राज्याचं वेगळेपण आहे. स्वराज्याचा आणि विशेषतः तुमचा स्त्रीविषयक आणि कुटुंबविषयक दृष्टिकोन खूप वेगळा आहे. हेच नैतिक अधिष्ठान इतर कुठल्याही पातशाहाकडे नाही. स्वारींची निघण्याची तयारी चालली असं समजायचं. अहो, काल इतके अस्वस्थ होतात आणि आज निघायचं म्हणताय. तुम्हीच म्हणालात ना सकाळी काय तो निर्णय घ्या म्हणून. आम्हाला अपेक्षा होती की सकाळी फत्तेखानाला खलिता पाठवून आम्ही कामगिरीवर जाणार नाही असं सांगाल. आपण सांगण्याची आणि वजिरी आजम ऐकण्याची आपल्याकडे प्रथा आहे. मग काय जिजांच्या सौभाग्यावर वार करायला निघताय? तुमचे बोल आम्हाला तेवढेच टोचतायत. पण आमचा नाईलाज आहे. माघार का घेता येणार नाही? तुम्ही धबधबा पाहिलाय? त्यात वरून खाली कोसळणारं पाणी अर्ध्या वाटेतून माघारी जाताना पाहिलंय? नाही, ते खालीच कोसळणार. आम्ही आता असेच आम्ही मध्ये चालू आहे. आता आम्हाला माघारी जाता येणार नाही. खाली कोसळणं हेच आमचं प्राक्तन. फक्त आता ते कुठे कोसळून पडू हे आम्हाला सांगता येणार नाही. कदाचित तुमच्या जावयाच्या वाटेत आम्ही येणार सुद्धा. कदाचित म्हणताय आणि उलट झालं तर? दोघं समोरासमोर आलात तर? आलो तर काय? शहाजीराजे म्हणाले त्या पद्धतीनं होईल. काय? तुमच्या दोघींचं कुंकू समशिरीच्या टोकावर आहे. कुणाचं तरी एकीच राहील. तुम्ही राजे आहात ना? हो. मग एक सांगतो, ते कायम ध्यानात ठेवायचं. राजांनी राजपुत्रांनी कधीही कोणाकडेही काहीही मागायचं नसतं. का नसतं? कारण आम्हाला सांगा, मागताना हात कसे होतात? हे असे याचकासारखे. मग राजा याचक म्हणून शोभेल का? नाही. नाही ना? म्हणून मागायचं नसतं. म्हणून मागायचं नसतं. आणि मागितलं तर? आणि मागितलं तर शिक्षा. शिक्षा. कोणाला शिक्षा? कोणाला शिक्षा? तुम्हाला. तुम्हाला. हा? पोटच्या लेकराला शिक्षा ही आऊसाठी शिक्षाच असते राजे. राणी साहेब, आम्ही सदरेवर निघतोय. पंडित मुरार जगदेव आलेत. आम्हाला पण यायचंय. आम्हाला पण यायचंय. बाळराजे, आता खूप मोठे पंडित भेटायला आलेत. आम्हाला त्यांना भेटायला जायचंय. आम्ही तुम्हाला नंतर घेऊन जाऊ. हा? नाही, आम्हाला पण यायचंय. संभाजीराजे,
आम्ही आता तुम्हाला काय बजावलं? हट्ट करायचा नाही, हो ना? हो. मग अहो किती ओरडताय? आता तुम्ही देखील हसतच होतात. एकदम गंभीर व्हायला काय झालं? राजे या. लोधी आला नाही आणि मुरार जगदेव आले. या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी काही संबंध नसेल ना? नाही नाही, त्या दोघांचा काय संबंध आहे? लोधी मुघलांचा फितूर, मुरार जगदेव आदिलशाहीतील मातब्बर. त्यांच्या भेटीचं प्रयोजन काहीतरी वेगळंच असणार. आम्हाला पण यायचंय, आम्हाला पण यायचंय. बाळराजे, संभाजीराजे, हट्ट करायचं नाही बजावलं होतं ना? हो. मग तुम्ही या. थांबा थांबा. संभाजीराजे, आम्ही तुम्हाला काय बजावलं होतं? तुम्ही राजे आहात, हट्ट करायचा नाही बजावलं होतं ना? हो. आता शिक्षा. उन्हात उभं राहायचं. मध्यानीला सूर्य डोईवर येईपर्यंत जागचं हलायचं नाही, नाहीतर आम्ही आहोत आणि तुम्ही आहात. आम्ही पाचशांकडे बघतच राहिलो, पण परत काय झालं, विचार बदलला. तुमच्या भरजरी शब्दांनी आधी ते प्रभावित झाले असणार, अनुभवी सल्ल्याने दिपून गेले असणार. पण सगळंच ऐकतील ते पातशाह कसले? राजनीती रक्तात भिनली आहे, इतक्या सहजी मानणार नाहीत. त्यामुळे आम्ही इथे आलोय तो उद्देश आम्हाला पूर्ण केलाच पाहिजे. हमारे चंद सवाल है. आम्ही तयार आहोत. आपने बगावत करके सल्तनत का ऐलान किया है, क्या ये सच है? मुत्सद्देगिरी ने आम्ही झूठ बयान देऊ शकतो, मगर हमारा आपस का रिश्ता इतना... हम कुछ नहीं सुनना चाहते. सच है या झूठ, हमें जवाब चाहिए. ये मत भूलिए कि दीवारों की भी आंखें और कान होते हैं. यहाँ आपको यहाँ शक है? सांप आस्तीन में ही होते हैं. आपके सगे संबंधी ही आपके खिलाफ बादशाह के कान भर रहे हैं. बताइए, हमें जवाब चाहिए. अब क्या हमारा सर काट के यकीन दिलाए? मगर आपने ऐसी कोई हरकत की है तो बादशाह खफा होंगे. ईश्वर ना करो आपल्या खिलाफ जर आम्हाला काही वेडावाकडा हुकूम दिला तर आमच्यासारखे दुर्दैवी आम्हीच. तशी वेळ नाही येणार. बादशाह तुम्हाला हुकूम करेल अशी वेळ आम्ही येऊ देणार नाही. आम्ही वेगळा मार्ग निवडू. या जगात एक तरी मर्द असा निघाला तो सगळ्या सुलतानशाहीच्या विरोधात स्वतःच्या पायावर उभा राहिला. हमें आप पर गर्व है. संभाजीराजे, तुम्हाला शिक्षा केली आहे ठाऊक आहे ना? हो. मग गप्प उभं राहायचं, नाहीतर 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 आता ही जमिनीवर मारलीये,
हल्लात ना तर तीच पाठीवर बरसेल. ही काठी इथंच बघत राहायचं, दुसरीकडे बघायचं नाही, कळलं? जिजाबाई, अहो तुमच्या कुशीतून निपजलेत म्हणून एवढा राग? सासूबाई साहेब, आता शिस्त लावायची तर हे सोसायलाच हवं. राजे पण अंगी मुरायला सुद्धा हवं. सांगितलं होतं, राजांनी हात पसरायचे नसतात, हट्ट करायचा नसतो. तरी सुद्धा हट्ट केलाच. आता आम्ही काय वावगं केलं सांगा? म्हणूनच शिक्षा केली. अरे का नाही, सजा व्हायच हवी. त्या बादशाला काय वाटलं, दारची कुत्री पाठवली की आम्ही लगीमाना खाली घालून मिळवलेला मुलूक पायी वाहू की काय? दारचं कुत्र म्हणू नका बाजी. बादशहाच्या हाताखाली काम करणाऱ्या माणसांना सुद्धा आपण उचललेल्या पावलाचं कौतुक वाटतंय. का नाही वाटायच हवंय. असं कधी कुणी केलं होतं का? पण आपलेच सगळे सोयरे आपल्याच विरोधात पादशहाचे कान भरतायत म्हणे. म्हणून तर मुरार जगदेवांना धमकी देण्यासाठी यावं लागलं. मग आता वाट बिनगोरीची नाही हे तर ठाऊक होतच. वेळ आली राज, काय जबाब देणार? त्यासाठीच तुम्हाला इथे बोलावलंय. बादशहानं दिलेल्या धमकीमुळे आम्ही घाबरून गेलोय की आम्ही त्याला किंमतच देत नाही. हे जबाबात स्पष्ट दिसायला हवं. का नाही, अजिबात भीक घालत नाही म्हणावं. मग आम्हाला वाटतं आपल्याकडून पण आपण पंतांना पाठवावं. भातवडी मोहिमेची याद करून द्यावी. त्या मोहिमेत दोघांवरही आम्ही मात केली होती याची आठवण करून द्यावी. त्याच्या बापानं वसवलेलं नरसापूर मुलूक मैदान तोफेनं जिंकलं होतं, तेव्हा बी तुम्ही होता. येतो इसरला की काय? राज, त्याला वर सांगा लोधी येतोय म्हणावं. तुझं इजापूर बी ठेवणार नाही. लोधी हा विषय जिजाबाई साहेबांनी जरा बाजूला ठेवलाय, त्यामुळं त्याचा उल्लेख करण्यात काही अर्थ नाही. का नाही, येणार होता ना? हो, पठ्ठ्यानं 2 मुलं आणि 5 अफगाण घेऊन नदी पार केली. आपला कुटुंब कबीला मागेच ठेवला. हे जिजाबाई साहेबांना काही आवडलं नाही. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की त्याने कितीही मदत देऊ केली तरी आपण अशा माणसाला कधीही साथ द्यायची नाही. माझी तुम्हाला कदाचित पटणार नाही, पण आम्हालाही हे योग्यच वाटतंय. असा इशार कोणी करत का? हे पाश्चात्य लांडगे माणसाला मुळी गाजरावानी समजत्या. कुठं बी पात मार, कुणाची बी मुंडी पेरगाळा. आया बायांना तर मिरच्यावानी खोडत्यात. माणसाला मन असतंय, संसार असतोय, हे कधी घेतलं का ध्यानात? आमच्या राणी साहेबांनी घेतलं. आमचं राणी साहेब म्हणजे साक्षात जगदंबा देवीच आहे ती बघा. असं तुम्ही त्या लोधीला जरा बाजूलाच ठेवा. मग राघोपंत बावडेकरांना आपण आपल्यातर्फे पाठवूया. कदाचित पहिल्या चालीतच विषय संपेल. हाय बाळराजे, इथे काय करताय? आऊसाहेबांनी शिक्षा. हो बर,
मग आता त्यांचं ऐकाल ना? हो. या काठी सवरून हालायचं नाही असं आऊसाहेबांनी सांगितलंय. असं सांगितलंय? हो. बरे, या या या. हे पहा. आता सावलीत उभे राहून या काठीकडे पहा. हे काय? तुम्हाला उन्हात उभं राहायला सांगितलं होतं ना? नाही, काठीकडे पाहायला सांगितलं होतं. आम्ही म्हटलं सावलीत उभं राहून सुद्धा बघता येईलच की. तुम्ही आज जा. आता आमच्यावरही राग. संभाजीराजांना आम्ही शिक्षा केली होती, तुम्ही मध्ये का पडलात? अहो, उमर लहान आहे त्यांची, किती शिक्षा करणार? रोगापेक्षा मात्रा भारी होऊ नये. मान्य, पण आऊसाहेबांनी किंवा आबासाहेबांनी कोणी एकाने शिक्षा केली तर दुसऱ्याने त्यात दखलही देऊ नये. नाहीतर दरवेळी एकाने रागवलं की मूल दुसऱ्याचा आधार घेईल. हे मान्य. तुमचं म्हणणं अगदी बिनतोड आहे. यापुढे आमच्या हातून हा गुन्हा घडणार नाही. मुरार जगदेव कशाला आले होते? सगळे एकाच दमात. इथे उभे उभ्यात सांगू? तुम्ही हसताय म्हणजे मामला गंभीर दिसत नाही. अहो, आत तर चला, सांगतो. सांगा आता, कशासाठी आले होते? धमकी द्यायला? त्यांना स्वराज्याची वार्ता समजली असणार, हो ना? अगदी रास्त. आपल्या सगळ्या सोयऱ्यांनीच हे काम केलं. कुणाचं काम आहे ते महत्वाचं नाही. काय धमकी दिली हे जाणून घ्यायचं नाहीये का? काय म्हणणं काय त्या मुरार पंतांचं? त्यांचं म्हणणं आहे की पातशहा किती क्रूर आहे हे माहिती आहे. तो कुठल्या पातळीवर जाऊ शकतो हेही माहिती आहे. उद्या उठून तो आमच्यावर काही कामगिरी सोपवेल आणि मग आम्हाला ती पूर्ण करावीच लागेल. तुम्हाला कशाला समजवायला येतात? त्यांना काय वाटलं आपण घाबरून जाऊ? तुम्ही काय जबाब दिला? आम्ही राघोपंतांना आमचे वकील म्हणून आदिलशहाच्या दरबारात पाठवणार आहोत. तिथे जाऊन त्यांनी फक्त भातवडी पराक्रमाची याद द्यायची, बाकी काही नाही. अगदी रास्त. आरेला कार्य करायलाच. कोई दरबार खास को बताएगा कि आखिर माजरा क्या है? हुजूर, शहाजी राजे की अर्जी लेकर ये राघोपंत आए हैं. अर्जी कुठं आहे? अशी असती वय अर्जी? अजून बी यांची मान ताटच आहे की. हा? बघा 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 की. बाजी राजे, आप अपनी बात कहिए राघोपंत जी. आपकी चेतावनी मिली, मगर शाहजी राजे अपने चुने हुए रास्तों को नहीं छोड़ेंगे. राघोपंत, कोणाशी दुश्मनी घेताय? ठाव आहे ना? काही सरलात. तुम्ही जरा थांबा. खामखा जरूरत से ज्यादा बात ना करें. क्या गलत कहा उन्होंने? बाजीराजे ने बिल्कुल दुरुस्त फरमाया है. आपकी रहमदिली हुजूर. हुजूर, इनका कहना है कि ये किससे दुश्मनी मोल ले रहे नहीं जानते, लेकिन हकीकत तो ये है
जबकि इनकी सारी उम्र ज्यादा से ज्यादा मैदानी जंग हमारे खिलाफ ही हुए हैं। इनसे बढ़कर अच्छी तरह से हमारी दुश्मनी और कोई नहीं जानता। भातवड़ी हो, अब्बा हुजूर ने बसाया हुआ नरसापुर हो या सोलापुर का किला, मलिक अंबर का दिमाग था, मगर वो कामयाब हुए सिर्फ शहाजी राजे की वजह से। अब तुम क्या मुंह ताक रहे हो बदतमीज? आगे बोलो। आवाम नाराज थी, इसलिए शाहजी राजे मजबूरन इस नतीजे पे आए हैं और वह पीछे मुड़ के नहीं आएंगे। वो हमारे राजा है। बस बहुत हो चुका। अब ये गुस्ताखी बर्दाश्त से बाहर है। इसका सर काट दो और भेज दो इसी के राजा को। हुजूर, संदेशा लाने वाले के साथ बेरहमी से पेश आने पर हमारी छीतू होगी। हम हमारा जवाब दे सकते हैं, चाहे वो कितना भी सख्त क्यों ना हो, पर इस तरह से सर कलम करना। हमारा यही जवाब है और आगे भी यही रहेगा। कोई उसे नवाजे या कोई छीतू करे, हमें रत्ती भर भी फर्क नहीं पड़ता। इस नामाकुल का सर अभी इसी वक्त काट दिया जाए। सगळे असे गंभीर का? काय झालंय? वार्ताच तशी आहे जी. आपलेच दातन आपलेच वट. म्हणजे गोमाजी काका, तुम्ही तरी सांगा. जिजाक्का, लखुजी राजांनी आपण घेतलेला मुलूक म्हणजे शहाजी राजांनी जितलेला मुलूक परत निजामशाहीत घ्यायला सुरुवात केली.